गुड मॉर्निंग पुणे फ्रॉम शनिवार वाडा. वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आगमन फायनली शेटच आहे आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आता तिथे जाऊन ओरडायचं ते एकदम तुमचे शेट लोक एकदम रेडी होऊन तयार झाले. यू कॅन ॲज युजल सी. सो इकडं बाई पण घातली. आज बाई इम्पॉर्टंट आहे. सो आता लगेच निघतोय. ऑलरेडी 6 AM 5:45 पौनी 7 आलेले. सो निघू लगेच, निकलते फास्ट क्योंकि अपने को PCMC से कसबा पेठ में जाना है, म्हणजे दगडूशेठच्या इथं. सो टाईम लागेलच या गोष्टीला, कारण ट्रॅफिक लागेल, कारण सगळे ढोल वाजनावाले सगळे रस्त्यात भेटतील. सो निघू आपण. ऑल सेट आहे, खूप मजा येणार आहे शेटचं आगमन बघायला. कारण एक्झॅक्टली 1 year अगो मी आगमनला इथंच होतो आणि मग नंतर मुंबईला गेलेलो, पण परत इथंच आणलं मला शेटने. ते एकदम भारी वाटते. तर जाऊ आता डायरेक्ट आगमन बघू. मला खूप मी एक्सायटेड आहे की जेव्हा दगडूशेठ असे बाहेर येतील आणि त्या रथात बसतील, काय भारी मोमेंट असेल यार तो बघायचा आता. सो निघू, चहा वगैरे पिऊ, ब्रेकफास्ट वगैरे करू रस्त्यात, कारण नंतर टाईम नाही भेटणार. तिकडं तर काहीच भेटत नाही, एक कामागे एक. मग कारण यावेळेस टायमिंग पण वेगवेगळे आहे नाही का. दगडूशेठ झालं की लगेच पहिला महिन्याचा, दुसरा महिन्याचा, तिसरा महिन्याचा, चौथा महिन्याचा, 5व्या महिन्याचा. सो एकामागे एक आहे 12 वाजेपर्यंत. सो कंटिन्युअस आपण त्याच्यात बिझी राहू. सो नंतर जमणार पण नाही. ॲटलिस्ट 11-12पर्यंत तरी आपण सगळं शूट वगैरे व्यवस्थित करायचं. मला रील्स वगैरे सगळं काल बसून केलेले, जसं मागच्या व्लॉगमध्ये सांगितलंच. सो यस, खूप मजा येणार आहे. गणपती बाप्पा मोरया. सो आता निघू, भेटू डायरेक्ट चहा पिताना किंवा रस्त्यात. बाय. चहा पण डन. गाडी पार्क केली आपण शिवाजीनगरच्या मेट्रो स्टेशनला ना. आता चालत जाऊ, कारण तिकडं बॅरिकेड्स असतील, तिकडं गाडीमध्ये नेऊन उचलते. त्याच्यापेक्षा इकडंच पार्क करून द्यायची निवांत. नंतर येताना पण आपल्याला जायला सोयीस्कर करून द्यायची. लेट्स गो, बाय. गुड मॉर्निंग पुणे फ्रॉम शनिवार वाडा. आता शनिवार वाड्याच्या तिथंच चाललो आपण. पण भाई इथं बॅरिकेड्स असते नाही का पाठीमागे आपल्या JM रोडच्या कॉर्नरला, पण तिथं डायरेक्ट यावेळेस बॅरिकेड्सच नाही. म्हणजे मला असं झालं की आपण गाडी तिकडे लावून चुकी गेली. असं आपल्यासोबत आज अजय. आता जाऊ. आगमन आता आहे की नाही ते पण नाही माहिती. झालं की काय बघू, आता जाऊन कळन. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी. तर आलो आपण आपल्या चौकात आणि आता आगमनाची तयारी चालू. इकडं मध्ये भाऊसाहेब रंगारी. आणि भाऊसाहेब रंगारीचं म्हणजे आगमनाच्या वेळा आहे ना ज्या, त्या चेंज झाल्या वाटतं. कारण आपण बरोबर 8 वाजता इथं आलेलो आहे. 8:30 वाजले तरी पण आगमन कुठलं चालू आहे. पण एवढी गर्दी नाही का जशी, म्हणजे हे पुरं पॅक राहतं नाही का समोरचं, पण काहीच पॅक नाही. सो बघू आगमन झालं की नाही. उत्सव करते. शेटचं जे आताचं आपलं डेकोरेशन आहे केरळचं सुवर्ण मंदिर. आणि समोर आरती वाढायला सुरुवात झाली ना. पूर्ण गर्दी येते आता. बरं झालं आपण आधीच फोटो वगैरे सगळे काढून घेतले. आता डायरेक्ट आगमन बाकी आहे ॲक्च्युली. सो आता तिकडं मंदिराकडे जाऊ आणि आगमन बघू. आपलं केरळचं सुवर्ण मंदिरची थीम जिथं आपण आलो. आता अजून शेटचं आगमन बाकी. सो तिथं मूर्ती नाही का, आपण जाऊन बघू. शेटचं आगमन आणि उकडीचा मोदक. विषयच नाही, आगमनाच्या अगोदरच मोदक तुडवले. आपला दगडूशेठचं जे आगमन आहे ते मीच झालंय. कारण काय माहिती कळत नाही आगमन कधी झालंय काय झालंय. पण मूर्तीना आपलं जिथं
तुळशीबागेच्या सभामंडपात बसते तिथं पण नाही आणि मंदिरात पण नाही. सो आगमन तर झालं आहे पण मूर्ती कुठे तेच माहीत नाही. तर आता ती शोधतोय. पण इकडं काहीच पूर्ण आता जिलब्या मारुती जवळ आलो नाही का, तरी पण तिथं पण काही दिसत नाही का दगडूशेठचं आगमन. गर्दी पण नाही दिसत, काहीच नाही. सो बघू काय सीन कळत नाही. एक तर आपण लेट झालो आहे, नाहीतर मग टायमिंग चेंज केलेलं आहे त्यांनी. बघू काय होतं. मूर्त्यांचे स्टॉल लागलेले आणि आता निघालो आहे. आगमन ॲक्च्युली मिस झालं आपलं, पण मग त्यांची टायमिंग पण वेगळे होते ना. आता घरी पण जायचं लवकर, म्हणून लेट्स गो जाऊ. आता येऊन गेलो आपण घरी आणि आगमन थोडं म्हणजे दगडूशेठचं आगमन थोडं मिस आऊट झालं. बट तरी पण बाकीचे जे गणपती होते तसं जास्तीत जास्त म्हणजे दर्शन तर ॲक्च्युली झालं. कारण आगमनानंतर जी मूर्ती आपली सभामंडपात आलेली होती ना, सो तिथून चांगलं दर्शन झालं दगडूशेठचं. फक्त एवढं आहे की जेव्हा मूर्ती बाहेर येते, जो आगमन सोहळा असतो म्हणजे आपला उमाल गणेश रथ असतो ना, त्या रथातून जेव्हा जातो तो मोमेंट माझ्याकडनं मिस झाला, जो प्रत्येक इयर मी करत होतो अटेंड. ठीक आहे, काय माहिती असेल. मग ते तर नाही झालं, बट बाकीचे जे दुसरे होते त्यांचे बघितले आगमन सोहळे 2-3 ते कॅप्चर केले आणि थोडेफार शॉर्ट्स घेतले आणि मग नंतर येऊन गेलो. पाऊस पण थोडाफार चालू होता, सो येऊन गेलो. असा होता आगमन सोहळा. आता संध्याकाळी PCMCतले काही आगमन सोहळे आहेत ते बघू, पण ते याच्यात टाकले पाहिजे की नाही तो मी विचार करत होतो. पण त्याच्यापेक्षा हा फक्त दगडूशेठचाच आगमन सोहळ्याचा व्लॉग नसणार होता, तर म्हटलं मग कशाला उगाच आपलं त्याच्यात ॲड ऑन करू की PCMCतले आगमन सोहळे का त्याच्यात ॲड ऑन करू. तर त्याच्यापेक्षा हा व्लॉग इथेच एंड करू म्हटलं आणि मग पुढच्या व्लॉगमध्ये जे काही आपण जाऊ बाहेर सो ते कॅप्चर करू शकतो. सो म्हणून हा व्लॉग इथे सेंड करू. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोरया. आणि शेठचं आगमन यावेळेस मी झालं थोडंसं ठीक आहे, पण मग दर्शन भारी झालं. दर्शन होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तिकडनं आगमन सोहळा झाल्यानंतर ते सभामंडपात जातं. आता शनिवार रविवारी जसा टाईम भेटेल तसं आपण परत सगळे पहिल्या मानाचा कसबा, दुसरा तांबडे जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम आणि भाऊसाहेब रंगारी हे सगळे आपण बघूच. सो तुळशीबागेतले सगळे गणपती शनिवार रविवारी रात्रीच्या वेळेस जाईल. मोस्टली मी रात्री भारी दर्शन होतं, कारण दिवसा तर बेकार गर्दी असते. सो रात्रीच्या वेळेस वगैरे शनिवार रविवारी बघू आपण काय प्लॅन होतं. पण असं होतं मग आगमन सोहळा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. मजा आली यावेळेस. लास्ट टाईम आपल्याला उकडीचा मोदक तिथं भेटला नव्हता. आत्ता मला डायरेक्ट म्हणजे पाठीमागे दगडूशेठ विराजमान झालेले आणि त्यांच्या समोरच उकडीचा मोदक होता, भारी होता. सो तुम्ही पण ट्राय करू शकता गेले तर. आणि यस, आता हा व्लॉग एंड करायची वेळ आली. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम आणि जय दगडूशेठ आणि गणपती बाप्पा मोरया. बाय.